काल मला अचानक समजलं की आम्हाला गावाला जायचे. म्हणजे मी, माझे माहेरच्या माझ्या काकांच्या मुली, माझी बहीण, आत्या, काकी, माझी वहिनी सगळे आम्ही जिथे आम्ही ज्या शहरामध्ये राहतो तिकडनं आम्हाला आमच्या गावाला जायचं होतं. कारणही तसंच होतं, ते होणार होतं हे माहीत होतं, पण एवढ्या लवकर होईल असं माहिती नव्हतं. गेलो गावाला, जिथे जायचं होतं तिथे झालं. तो कार्यक्रम केला आणि नंतर आमची आत्या बोलते की खूप वर्ष झाले मी शेतावरच गेली नाही. येलो साडीवाली आहेत ते माझी आत्या आहे आणि ब्ल्यू साडीवाली ती माझी सख्खी बहीण आणि 2 काकांच्या मुली आणि ते माझे वडील आहेत. आणि मग म्हणून आत्याची इच्छा होती की शेतावर जायचंच आहे, मला बघायचेच आहे. किती वर्ष झाले मी हे आमचं शेत आहे म्हणून आत्याला घेऊन शेतावर गेलो. आत्या पूर्ण तिच्या बालपणात हरवली होती. ती प्रत्येक गोष्ट बारकाईने बघत होती. मग इथे मी यायची, असं करायची, सगळं ती आठवणी तिच्या ती नव्याने आम्हाला पुन्हा सांगत होती. हे आमचं शेत आहे. इथे मासे पकडण्याची, हिला आमच्यामध्ये किवटी बोलतात. इथे मासे पकडले जातात, पावसाळी मासे येतात म्हणून. पण आता नाही करत कोणी ते. हे आमचे शेत आहे. इथे माझ्या वडिलांनी तुरीची शेंगा असतात ना त्याची झाडं लावलेली आहेत. तेच आत्या एकदम हरवून गेली होती तिच्या बालपणामध्ये आणि आम्ही तिच्या जोडीला, तिच्या भाच्या असं. तर आणि इथे बघा किती एकदम स्वच्छ आणि निर्मल पाणी आहे ना. खूपच आहे. जास्त पाऊस पडला की पूर्ण भरून जातं. पण खूप छान वाटत होतं आत्याच्या जोडी फिरताना. मग आत्या काय सगळी शेतं बघत होती आणि हे आली आत्या पुन्हा तबेल्यामध्ये आली, बघितलं सगळं काही. तिला का असं ती खूपच ती भारावून गेली होती. हे बघा, हे असं शेती आहे, पेरणी केलेली आहे भाताची. खूप छान वाटत होतं, एकदम शांत असं. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आईने इकडे तेलाच्या भाकरी केल्या होत्या आम्हाला सगळ्यांना. खूप मस्त पाऊस बाहेर, गरम गरम तेलाच्या भाकरी आहे बघा. तेलाच्या भाकरी केल्या होत्या आईने, त्या सगळ्यांनी खाल्ल्या. आणि इकडे पुन्हा आत्या आणि माझ्या वडिलांच्या म्हणजे बहीण भावाच्या गप्पा रंगल्या होत्या. असा होता आमचा आजचा दिवस. थँक्यू.